16 5 आणि आता आहे 1646 चैत्र महिना 1647. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे, म्हणजे महाराजांचे पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी फड परंपरेचा निर्माण केलेली आहे. त्या घराण्यातील मी 11वा वंशज आहे आणि आज जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे. परंपरेप्रमाणे इथे पंढरपुरातसुद्धा आमच्या घराण्यातून ही बीजेचा उत्सव करण्याची परंपरा तेव्हापासून चालत राहिलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जी समाधी आहे ती वासुदेव महाराजांची समाधी आहे की जे फड परंपरेचे जनक आहेत आणि त्याच्या पुढे जगद्गुरू तुकोबारायांच्या चिपळ्या आणि पादुका त्या मोठ्या ऐतिहासिक अशा प्रकारचं त्याला महत्त्व आहे. ते माझे तीर्थरू वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज देहूकर बडोद्याहून त्या चिपळ्या आणि पादुका घेऊन आलेले आहेत. महाराजांच्याच ते चिपळ्या पादुका त्या बडोद्याला गेलेल्या होत्या आणि तिथून पुन्हा इथं आमच्या देवघरामध्ये देवपूजेकरता आम्ही अशा प्रकारचे इथं स्थानापन्न केलेले आहेत. त्याचबरोबर इथे एक हस्तलिखित अभंगाची वही आहे की जी वही जगद्गुरू तुकोबारायांचे ज्येष्ठ पुत्र श्री महादेव महाराज यांच्या हस्ताक्षरातली ही अभंगाची वही शके 1605 आहे. आपण पाहू शकता की त्या वहीवर असा हा शकाचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. महाराजांच्या आजच्या या बीजोत्सवाच्या निमित्ताने आज महाराजांच्या वैकुंठ गमनाचा हा बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या महाराजांच्या चिपळ्या आणि पादुका त्याचबरोबर महादेव महाराजांच्या हस्ताक्षरातील असलेली पहिली अभंगाची ही वही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र अशा या वस्तू आम्ही सगळ्या भाविकांच्या आणि सगळ्या समस्त वारकऱ्यांच्या जिज्ञासू लोकांच्या दर्शनार्थ आजच्या दिवशी इथे उपलब्ध केलेले आहेत की जेणेकरून सर्वांना याचं दर्शन घडावं आणि या ठिकाणी बीजेचा उत्सव याही पंढरपुरात अशा प्रकारचा तेव्हापासून संपन्न होत आहे. देहूमध्ये तर होतो पण देहू पाठोपाठ अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न होण्याचं हे एक दुसरं अशा प्रकारचं मोठं प्रमुख असं हे ठिकाण आहे. रामकृष्ण हरी.